भावांनो, आपण आलतो आपल्या मित्राकडे फिरायला बघा. कसं आहे तसं एक दिवस आधी चालतो सोडा, खरं रात्र चालती हो, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला गावाय नाही. आता ह्यो झोपलेला आपल्या मित्राचा भाऊ बघा, सोहम शेट याचं नाव आहे. मग उठल्या सोम्या शेट म्हणलं आता जायचं आपण पवायला नदीवर, जाऊया म्हणलं, काय विषय नाही. कसं आहे गावाकडचं वातावरण सकाळ सकाळी थंड असते बघा, त्यात आणि थंड पाण्यात उडी मारायचं म्हणलं एकदम भारी बघा. आपण काय जरा असंच तेवढं पोहून आलतो बघा, ही बेडकं पवालतीत बघा. आणि यांच्या गावातली माणसं पण ढीग होती बघा, केवढी माणसं होती. मग पाहून झाल्यावर सोमशेठच्या गोडाऊन मधनं जायचं होतो. कसं आहे भावाचं फर्निचरचं दुकान आहे हो, त्याच्यामुळे काय विषय नाही. मग कसं आहे इथनं आमासनी मावशीने कडीपत्ता तिने आणायला सांगितलेला, मग तो पण घेऊन जाऊया म्हणलं. बाकी बागेत तिने झाडं बिडं लावलीत, बारकी बारकी छोटी छोटी, अजून छोटी छोटी सोडा. मग पाहून गेल्यावर जेवण एवढं मस्त होतं का नाही, टॉप लेवलची जेवला बघा. दुपारपर्यंत मला भूक लागाय नव्हती. मग जेवून डायरेक्ट मला जायचं होतं पन्हाळ्याला हो. पन्हाळाकडे कधी फिरायला नव्हता, बारका असताना सहलीला आलतो तेवढंच बघा. कसं आहे सोमशेठने इथं आपल्याला धोका दिला बघा, तो आपल्याबरोबर आलाच नाही. मग आपण काय आपल्या मित्राला घेऊन आला सोडा, काय विषय नाही म्हणलं. इथं जरा मस्तपैकी बसलाव, खिडक्यात बिडक्यात 2-4 फोटो काढले, काय विषय नाही म्हणलं. कसं आहे जरा ऊन होतो त्याच्यामुळे जास्त फिराय गावाय नाही. कसं लय घाम यालता आणि गरम पण लय व्हालतो. ह्यो आपला भाऊ उदास बसलेला हो, तर तिने त्याला फोटो काढाय बोललं बघा. असं म्हणून उदास बसायचं नसते, माणसं फोटो काढाय बोलली बघा. म्हणलं आता बॉडीला जरा हायड्रेट करायची गरज आहे, मस्तपैकी लिंबू सरबत पिऊया आणि काय विषय नाही म्हणलं. तर मित्रांनो आपण असं छोटे छोटे व्लॉग बनवत राहतो. आपलं व्लॉग आवडलं 100% लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते, काय विषय नाही.